माजी खासदार किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत। किरीट भाई, सुरुवातीला हा मुद्दा उचलला तोपर्यंत कुणाला वाटतही नव्हतं की एवढं रिझल्टिंग ठरेल। अगदी कुठं कुठं काय काय मतदान झालं, वोट जिहाद या शब्दाला आक्षेप, तुम्ही सगळ्या भागात फिरलात, आत्ता निकाल बघून नेमकं काय वाटतं? असं आहे की उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली। राहुल गांधीचे आशीर्वाद होते। लोकसभेत त्यांनी भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, मालेगाव असो की बैंगनपाडा असो की बहरामपाडा असो, भिवंडी असो, मुंब्रा असो, ज्या पद्धतीने प्रचार केला, मोठ्या प्रमाणात मौलाना मैदानात आले आणि त्यांनी त्या लोकांना सांगितले, मुस्लिम भाइयों ये धर्म युद्ध है, जिहाद के लिए वोट करो। हे सगळं लोकसभेनंतर विश्लेषण करून मी आमच्या कार्यकर्त्यासमोर, पार्टीच्या नेतृत्वासमोर ठेवलं आणि त्यांनी मान्यता केली की हो, एक महत्वाचं कारण वोट जिहाद आहे। विधानसभेत तेच करायचं परत सुरुवात केली। आपण बघितलं यश त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम माय माऊलींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, महायुतीचं अभिनंदनही करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा अजितदादा, प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 40च्या आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे। शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काही जण विजयी घोषित झाल्याचं कळतं आहे। यश जे मिळालं, प्रचंड पद्धतीची मेहनत, दादांनी घेतलेल्या प्रचाराच्या सभा, त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र आम्ही जो ढवळून काढला, फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद, आमचे सर्व उमेदवार, माझी सर्व संघटना, प्रदेश पातळीवरची आमची संघटना, माझे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेश महिलांचे अध्यक्ष असतील, युवक असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर ती अनेक वेळा म्हटलं जात होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की नाही, परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती, सर्वांचीच मतं एकमेकाला देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळवले। लोकसभा आणि लोकसभेला एक जागा होती सातत्यानं पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं। मग वळसे पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषणं झाली होती। मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही, परंतु इथल्या काही जबाबदार नेत्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाही, परंतु हे या निकालास खोटं ठरवलं। अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो, महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवतो असं चित्र आहे। बघूया आता निकाल स्पष्ट झाला। लाडकी बहीण योजनेचा भारत पडलेला म्हणते आहे, लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहिणींनी कौल दिलाय का? लाडक्या बहिणींनीच महायुतीला स्पष्टपणाचा कौल दिला, अभूतपूर्व असं यश मिळालं। जेवढं संख्याबळ पाठीमागे नव्हतं त्याच्यापेक्षा जास्ती संख्याबळ, वेगवेगळ्या पैसे प्रवाद निर्माण केले गेले, खोटे नॅरेटिव्ह सेट केले गेले, योजना बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं। आम्ही सत्तेवरती आल्यावर 3000 रुपये देऊ हेही सांगण्यात आलं। जनतेने त्यांचा दिखाऊपणा, फोलपणा पूर्णपणाने खोटा ठरवल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसतंय। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज, मोठी बातमी, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री बनावं अशी भाजप नेत्यांनी इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या मन की बात काय असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं। खरं तर भाजप त्या अर्थानं 5 वर्ष मुख्यमंत्री पदापासून दूर होता। 105 आमदार निवडून येऊन सुद्धा त्यांना पहिले 2.5 वर्ष सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलेलं होतं, पण पक्षासाठी त्यांनी तो निर्णय घेतला। पण आज ज्या प्रकारचा दणदणीत विजय त्यांनी संपादन केलेला आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं हा विजय संपादित केलेला आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। खरं तर आपण देवेंद्र फडणवीसांबद्दल आपण थोडंसं बोलूया की ज्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळे विरोधी पक्षनेते झाले, काही तासापुरते उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, हे सगळं आपण बघितलं। फडणवीसांचं हे कमबॅककडे तुम्ही कसं पाहता? मुळामध्ये फडणवीसांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर भाजपच्या आमदारांनी, नेत्यांनी की त्यांना मुख्यमंत्री करा हा घोषणा लावणं व्यर्थ आहे।
त्यांना करायचं असेल तर गपचूप बसावं. केंद्र सरकार काय ते निर्णय घेतील, अमित शहा काय तो निर्णय घेतील, तुम्ही त्यांच्या मागे लागला तर भारतात तिसराच कोणीतरी येऊन जाईल तिथे. प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली या विषयाला घेऊन पाहूयात. अर्थात भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. आमचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, कुठले वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे. आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. निरंजन, आता तरी तुम्ही बरं, चित्रवाग आपल्या बरोबर आहे. चित्रताई, पहिले तर आपलं अभिनंदन, सरकार बनतंय हे स्पष्टपणे दिसतंय. आणि आत्ताच प्रवीण दरेकरांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं किंवा त्यांनाच केलं पाहिजे कारण सर्वाधिक जागा आमच्या आहेत. आपलं काय म्हणणं आहे? अगदी नक्की. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आज हाच विचार आहे की ऐतिहासिक असा विजय हा भारतीय जनता पार्टीला आमचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मिळालाय. आणि त्यामुळे प्रत्येकाची ही इच्छा आहे की देवेंद्रजींनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावं. पण तुम्हाला त्या संदर्भामध्ये आता सगळ्या आमदारांच्या ह्याचा काही कौल घेतला जाणार आहे? मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनातली आणि भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली. याबद्दल आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी 2 दिवसापूर्वीच म्हणजे मला वाटतं कालच वक्तव्य केलंय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनाची ही सामूहिक सगळ्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणी देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदावर बसावं. आणि तुम्ही पाहिलं की राजनाथ सिंग येणार आहेत, विजय राजनाथ सिंग येणार आहेत, त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मिळालंय. राजनाथ सिंग येणार आहेत, त्यांच्या समोर सगळे आमदार ही भावना व्यक्त करणार आहेत का? नक्कीच. आमच्याकडनं आमचं नेतृत्व आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब करणार. आणि त्यावेळेला ज्या ठिकाणून भूमिका मांडायची ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा सगळ्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनातली जी भूमिका आहे ती आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब त्या ठिकाणी ठेवणार. म्हणजे तो परत येणार असं म्हणताय तुम्ही? हॅलो, हा म्हणजे हॅलो, सुनामी म्हणून आलाय तो परत आलाय असं म्हणायचं का? इकडे म्हणतायत, निरंजन म्हणतात सुनामी म्हणून आलाय. राज्यातल्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या देवा भाऊला मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ परत एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व त्या ठिकाणी करणार. चित्राताई, विजयाच्या या सगळ्याच्या मध्ये लाडक्या बहिणीचं कितपत आपल्याला श्रेय वाटतं आणि इतरही मुद्दे? 100% मी गाव खेड्यात गेली आहे, बऱ्याच विधानसभेमध्ये प्रवास केलाय, अगदी गडचिरोली पर्यंतची आमची ताई त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी आपल्या देवा भाऊला दिलेलं हे मोठं गिफ्ट आहे. बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांचाच याच्यात सहभाग आहे. पण लाडक्या बहिणींचा सहभाग हा विसरता येणार नाही. धन्यवाद चित्रताई या प्रतिक्रियेबद्दल. आणि भाजपच्या कार्यालयामध्ये आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. एक एक करत निकाल समोर येताना दिसत आहेत आणि गुलाल कोण उधळणार असं म्हणत आपण बघतोय. आता महायुतीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आता विजयाचा जल्लोष जो आहे तो केला जातोय. मुंबईतलं भाजपचं कार्यालय असेल, नागपूरमध्ये असणारं भाजपचं कार्यालय असेल, तिथं फटाके तर फोडलेच जात आहेत, मिठाई वाटप केलं जात आहे, पण गुलाल देखील उधळल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे हा जल्लोष विशाल, आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जसं बोललं गेलं तसंच कार्यकर्त्यांचे मेसेज सुद्धा आता फिरायला सुरुवात झालेली आहे. मी एक मेसेज वाचून दाखवतो. त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले, राजकारणात नाही ते आरोप केले. पण त्या सगळ्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज पुन्हा आलाय, पुरून उरलाय. एकटा नाही, अख्खी महायुती सोबत घेऊन आलाय. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आता एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं जात आहे. आणि धक्कादायक निकाल आपण बघतोय. वैभव नाईक हे पराभूत झालेले आहेत. कुडाळमध्ये निलेश राणे हे विजयी झाल्याचं आपण बघतोय. कोकणाच्या संदर्भात निरंजन म्हटलं जातंय की एकाच परिवारातली 2 माणसं हा फॉर्म्युला कोकणवासीय पचवून घेणार नाहीत, पण तो